तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळ अंघोळ करून तयार झालोच होतं, तर इकडं मम्मीने लगेच आपल्याला काम दिलं होतं बटाटे सोलायचं. कारण की तिला करायचे होते पापड्या. आपल्या इकडच्या बायांना उन्हाळा चालू झाला नाही का, एकच पडत कुरडयाचं पापड्याचं. असं मम्मीला सगळे पापड्या करायला मदत करू लागत होते. पापड्या करीत असताना इकडं रुद्राच्या डोक्यात काय गणगण चालू होती त्याची त्यालाच माहिती. सगळ्यांच्याच मागे ज्याची त्याची गणगणी असतातच. त्याच्यानंतर नैतिक पण लय मन लावून मम्मीला मदत करीत होता. काय विषय होता काय माहित नाही. त्यांना म्हणलं करा तुम्हीच पापड्या, तेवढं पण माझं ताण वाचत. तुम्ही म्हणता काय घरचे काम करतो एवढे, तर एकुलते की मित्रांनो करावंच लागत मला. पापड्यांचं सगळं नियोजन लावून त्याच्यानंतर आलो होतो वरती, तर इकडं पोरं पतंग उडीत होते. त्यांना म्हणलं असं मध्येच कुठं ते म्हणलेलं माझी ती. म्हणलं तुमचंच खरं आहे. पतंग उडवता काय झालं काय नाही, त्यांच्यातच भांडणं लागली. त्यांनी पतंगच फाडून टाकली. म्हणलं तुमचं लय झालं, तुम्ही वा खाली. आता खाली येऊन त्यांना दम नाही, इकडे लगेच लिंगोराच्या खेळायला लागले होते. त्याच्यानंतर आलो होतो मळ्यात, तर इकडं मामाचं धारा काढायचं काम चालू होतं. धारा वगैरे काढून झाल्यानंतर मी आलो होतो मामासोबत वावरात. तिथं खूपच छान असा सनसेट दिसत होता, तुम्ही पण पहा. त्याच्यानंतर घरी आला तर इकडं रुद्र काय करतोय पहा. त्याला म्हणलं तुझं चलून द्या असं. त्याच्यानंतर आलं घरी, तर रूम मध्ये इकडं मग कपड्यांचा राडा पडलेला होता. मी घेतो तेवढा राडा आवरून, तुम्ही घ्या तर आपल्याला फॉलो करून भेटू द्या एका नवीन ब्लॉग मध्ये.